नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण ऑलरेडी एक सिरीज स्टार्ट केलेली आहे मराठी अक्षर भारतीसाठी, ज्याचा पेपर आहे 4 मार्चला. तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विभागानुसार पेपर कसा सोडवायचा आहे, कुठल्या प्रश्नांमध्ये काय काय चुका होऊ शकतात, पेपर प्रेझेंटेशन कसं पाहिजे, हे सगळं काही आपण पाहतोय. तर पहिला विभाग मी ऑलरेडी अपलोड केला आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. आता आपण पाहतोय दुसरा विभाग, जो की आहे पद्य विभाग. आता पद्य विभागामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात? पद्य विभागामध्ये पठित पद्यच येतं किंवा पठित कविता येते, अपठित वगैरे असं काही येत नाही. आता याच्यामध्ये ही जी कविता आहे, तर या कवितेवरती तुम्हाला 2 मार्कांसाठी पहिली कृती, 2 मार्कांसाठी दुसरी कृती आणि त्याच्यानंतर तुम्हाला येणार आहे प्रस्तुत कवितेमधल्या काही शब्दांचा अर्थ लिहा, लाईक व्होकॅब्युलरी प्रमाणे प्रश्न. नेक्स्ट आहे काव्य सौंदर्याचे प्रश्न. तर हे सगळं या कवितेवरती असणार आहे, जी कविता तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर असणार आहे प्रश्न दुसरा आ, ज्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अप्रिसिएशन म्हणतो. तर ते तुम्हाला करायचं आहे रसग्रहण, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही 2 कविता दिल्या जातील. त्या दोघांपैकी कोणतीही तुम्ही एक सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही रसग्रहण लिहू शकता. ठीक आहे. सो आता आपण पहिली कविता पाहतोय. पहिल्या कवितेमधला हा जो पहिला प्रश्न आहे, तर तो 2 मार्कांसाठीचा आहे. आता या कवितेमध्ये 2 मार्कांसाठी काय विचारलंय, 2 मार्कांसाठी म्हणजे पहिला प्रश्न जो काही विचारलाय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहिताना असे बॉक्स करून उत्तर लिहायचं आहे. कारण कुठेही जर प्रश्नामध्ये बॉक्स दिला असेल, तर तुम्हाला हे आधी लिहायचं, हे पूर्ण सेंटेन्स डॅश करायचंय, बॉक्समध्ये आन्सर लिहायचंय, बॉक्स पेनाने ड्रॉ करायचंय. ठीक आहे. सो जिथे कुठे तुम्हाला असे वेब डायग्राम्स दिले असतील किंवा असं काही दिलं असेल, तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे सगळे बॉक्सेस करणं एक्सपेक्टेड आहे. सो आता इथे जे काही आन्सर आहे ते तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जर कविता माहिती आहे तर ठीक आहे. जर तुम्ही अजून कविता नाही वाचल्यात, तर प्लीज ट्राय करा की तुम्ही ही कविता वाचून हिचा अर्थ समजून घ्याल. कारण अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये पण येणार आहे. सो एक्झामची प्रॅक्टिस तुम्ही आत्ताच करू शकता. ठीक आहे. सो प्लीज कविता वगैरे रीड करा व्हिडिओ पॉज करून आणि मग आपण प्रश्नांच्या उत्तरांकडे येऊया. आता याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचंय. सो याच्यामध्ये मार्क्स जाता कामा नयेत, कारण फक्त तुम्हाला याचा एक शब्द एका वाक्यात पण नाही, एका शब्दात उत्तर लिहायचं आहे आणि लगेचच तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो म्हणजे वेब डायग्रामशी रिलेटेड. आता जेव्हा कधी वेब डायग्राम येणार आहे तुम्हाला प्रश्नामध्ये, तेव्हा एक्सपेक्टेड आहे की तुम्ही आहे अशी वेब डायग्राम ड्रॉ कराल. तुम्हाला वेब डायग्राम चेंज नाही करायचे. जर त्यांनी सर्कल दिलाय तर तुम्हाला सर्कलच ड्रॉ करायचं आहे. ट्रायंगल, रेक्टँगल, लाईन्स वगैरे जे काही दिले असतील ते सेम तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नाही करू शकत. आणि वेब डायग्राम जर नाही ड्रॉ केली, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की वेबचे मार्क्स कट केले जातात. जरी तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं, पण तुम्ही त्याचे लाईन्स नाही ड्रॉ केले, तर तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. आणि अगेन हे सगळे वेब्स तुम्हाला पेनाने ड्रॉ करायचे आहेत. 2 मार्कांसाठी आहे. या आन्सरला 1 मार्क, या आन्सरला 1 मार्क. इन केस तुम्ही वेब नाही ड्रॉ केली, आन्सर बरोबर असेल, तरी पण तुम्हाला 2 पैकी 1च मार्क मिळणार, कारण वेबचा 1 मार्क कापला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रस्तुत कवितेमध्ये जे काही शब्द आलेले आहेत, या 4 शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. 2 मार्कांसाठी आहे हे. अर्ध्या मार्कासाठी प्रत्येकाचा अर्थ लिहायचा आहे. हा क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातो. जी कुठली कविता येईल त्या कवितेमधल्या शब्दांचा अर्थ. मग यासाठी कशी तयारी करायची आहे, तर तुम्ही कविता जेव्हा रीड करणार आहात, तेव्हा तुमच्याकडे जर डायजेस्ट असेल, तर त्या डायजेस्टमध्ये अवघड शब्दांचे अर्थ दिलेले असतात. ते अर्थ पण तुम्हाला वाचून ठेवायचे आहेत, जेणेकरून हा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. नेक्स्ट आहे काव्य सौंदर्य, जे की 2 मार्कांसाठी विचारलं जातं. 2 मार्कांसाठी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मोठं म्हणजे 5 ते 6 ओळींचं तरी लिहायचं आहे. खूप लहान लिहू नका. जगावं कसं तर हिरव्या झाडासारखं, ही आपली ओळ आहे आणि या ओळीचा अर्थसौंदर्य स्पष्ट करायचंय. कधी अर्थसौंदर्य येईल, कधी भाषिक वैशिष्ट्य येईल, कधी काव्य सौंदर्य येईल. सो जे काही येईल ते तुम्हाला करायचं आहे. अर्थसौंदर्यामध्ये आपण या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ किंवा कवींना जो इंटरप्रेट करायचा आहे तो अर्थ लिहितो. सो याच्यामधून तुम्हाला काय समजलंय विथ रेस्पेक्ट टू धिस कविता, हे तुम्हाला लिहायचंय. 2 मार्कांसाठी आहे. सो 4 ते 5 ओळींमध्ये लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अप्रिसिएशन. सो हे जे अप्रिसिएशन आहे आपल्याकडे, तर ते 1 मार्क, 1 मार्क, 2, 2, 4, 2, 6, 2, 8 म्हणजे एकूण 8 मार्कांसाठी आहे. आता या 8 मार्कांसाठी 5 प्रश्न आहेत. हेच 5 प्रश्न येणार का? तर मोस्टली हेच 5 प्रश्न येतात. कधी-कधी तुम्हाला संदेश पण विचारला जाऊ शकतो, पण मोस्टली हेच 5 प्रश्न आलेले आहेत, जर आपण अनालिसिस केलं 1, 2 ते 3 वर्षांपूर्वीच्या पेपर्सचं, तर त्याच्यामध्ये हेच आलंय. आता इथे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की तुम्ही या दोघांपैकी कोणतीही एक कविता चूज करू शकता. ज्या कवितेचे लेखक, कवी सगळं तुम्हाला लेखक नसतात, कवी असतात. ज्या कवितेचं तुम्हाला कवी वगैरे सगळं माहिती आहे, ती कवितेतून सिलेक्ट करा. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला प्रत्येक कवितेचे कवी किंवा कवयित्री माहिती असलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही हा क्वेश्चन नाही अटेम्प्ट करू शकत. ठीक आहे.
कारण फक्त त्या कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायला 1 मार्क आहे आणि भाषा विषयामध्ये 1 मार्क कुठूनही मिळवणं पण खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण 1-1 मार्क काउंट होतो. रायटिंग स्किलमध्ये वगैरे खूप जास्त मार्क्स कापले जातात आणि म्हणून जेवढे जास्त मार्क्स तुम्ही अशा काही प्रश्नांमधून स्कोर करू शकता, तेवढं स्कोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये कवी, कवयित्री तुम्हाला माहिती असेल तर प्लीज लिहायचंच आहे म्हणजे माहिती असेल तर काही लिहायचंच आहे. नेक्स्ट आहे प्रस्तुत कवितेचा विषय 1 मार्कासाठी लिहायचा आहे. सो 2 ते 3 ओळींमध्ये तुम्ही हा विषय लिहू शकता. नेक्स्ट आहे कवितेच्या ओळीचा सरळार्थ. कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. याच ओळींचा आला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही तुम्ही पाठ केलेल्या ओळींचा सरळार्थ तुम्ही नाही लिहू शकत. या ओळी वाचायच्या आहेत. तुम्हाला जो काही अर्थ कळेल तो लिहायचा आहे. फक्त अर्थ मोठा असला पाहिजे 4 ते 5 ओळींचा, कारण प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे. हा प्रश्न स्वमतासारखा आहे. तुम्ही काहीही लिहू शकता. कविता आवडली तर आवडली, नाही आवडली तर नाही आवडली. मोस्टली पॉझिटिव्ह आन्सर लिहा, पण तुम्हाला अगदीच नसेलच आवडली तर तुम्ही नाही आवडली असं पण लिहू शकता. पण तुम्हाला कारण द्यावं लागेल की का नाही आवडली किंवा आवडली तरी पण का आवडली. सो का आवडली याच्यामध्ये तुम्ही थोडंफार कवींनी कशा पद्धतीने एक्सप्लेन केली आहे कविता किंवा किती छान संदेश दिलेला आहे. भाषिक वैशिष्ट्ये खूप सुंदर आहेत किंवा असं जे काही तुम्हाला त्याच्यामधून वाटेल ते सगळं तुम्ही लिहू शकता. 2 मार्कांसाठी आहे. सो अगेन 4 to 5 लाईन्स आल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. अगेन यासाठी तुम्हाला शब्दार्थ रीड करायचे आहेत त्या कवितेचे, जेणेकरून तुम्ही हे अर्थ लिहू शकता. माझ्या मते जर तुम्ही डिसाईडच नाही करू शकत आहे की कोणत्या कवितेचं अप्रिसिएशन लिहायला घेऊ, तुम्हाला डिसाईड नाही करता येते, तर आधी हे शब्द बघा आणि ज्या शब्दांचे अर्थ तुम्हाला येत आहेत ती कविता लिहायला घ्या. कारण एक्झाममध्ये कन्फ्युजन होणं साहजिक आहे. कारण काहीचे थोडेफार मुद्दे आठवतात, काहीचे आठवतच नाहीत. सो ज्याचे कवी, कवयित्री आणि हे शब्द तुम्हाला आठवतायत किंवा याची उत्तरं माहिती आहेत, ती कविता लिहायला घ्या. कारण कवी कवीचं नाव आणि शब्दांचे अर्थ याच्यामध्ये तर फुल मार्क्स मिळतातच, कारण हे ऑब्व्हियस गोष्ट आहे. तुम्ही बदलू नाही शकत अर्थ किंवा कवींचं नाव. याच्यामध्ये तुम्ही बरोबर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत. हां, तर सरळ अर्थामध्ये कदाचित समोरच्या व्यक्तीला तुम्ही लिहिलेला अर्थ नाही पटला तर अर्धा वगैरे मार्क जाऊ शकतो. पण हे फर्स्ट आणि लास्ट क्वेश्चन असं आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार आहे. त्याच्यामुळे याच्यावरती थोडासा जास्त फोकस करा आणि याच्यानुसार तुम्ही प्रश्न डिसाईड करू शकता. त्याच्यानंतर आफ्टर दॅट हे झालं आपलं पद्य विभागामधलं कवितेवरचे प्रश्न आणि त्यासोबतच आपण हेही पाहिलं की अप्रिसिएशन कसं लिहायचं आहे. आता मी तुम्हाला याची उत्तरं दाखवते की तुम्ही उत्तर ऍक्च्युली कसे लिहिणार आहात. उत्तरांमध्ये काही टायपोज किंवा टायपिंग मिस्टेक्स असू शकतात. सो त्या इग्नोर करा. तुम्हाला फक्त ॲज अ पॅटर्न उत्तर कसं लिहायचं याच्यावरती फोकस करायचा आहे. सो आता हे बघा, आपण असं उत्तर लिहिणार आहोत. हे झाड ऍक्च्युली ड ला खाली नुकता येत नाही मराठीमध्ये. सो दॅट्स वाय आय एम सेइंग की टायपो एरर्स असू शकतात. सो त्या इग्नोर करा. हे लिहिताना बॉक्स आलाच पाहिजे पेनाने. अगेन इथे तुम्हाला वेब डायग्राम ड्रॉ करायची आहे अगेन पेनाने. नेक्स्ट आहे शब्दांचे अर्थ लिहिताना एखादा अर्थ तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल तर तो पण लिहून ठेवा. कदाचित चुकला वगैरे तर तो बरोबर कन्सिडर केला जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे तुम्हाला लिहायचं आहे ह्याच्यामध्ये काव्य सौंदर्य, त्याच्यामध्ये अर्थसौंदर्य लिहायचं होतं. तर ते 4 ते 5 ओळी इतपत म्हणजे इतकं मोठं तर असलंच पाहिजे. नेक्स्ट आहे अप्रिसिएशन लिहिताना चार्ट करून किंवा बॉक्स करून लिहा. तुम्हाला एकाच कवितेचा लिहायचं आहे. सो तुम्ही इधर हा किंवा हा भाग लिहिणार आहात. छान असे बॉक्सेस करा, असे लाईन्स ड्रॉ करा. जितकं तुम्ही मराठीचा पेपर जास्त चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता तितकं करण्याचा प्रयत्न करा. कारण खूप लिहायचं असतं, आय नो. एवढा वेळही नसतो आपल्याकडे, दॅट ऑल्सो आय नो. पण जेवढं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने प्रेझेंट कराल तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. म्हणजे प्रेझेंटेशन बघून तुम्हाला कदाचित मार्क्स एक्स्ट्रा दिले जाऊ शकतात आणि अक्षर बघून सुद्धा. अगदी खूप मोत्यांसारखं नसलं तरी ऍटलिस्ट वाचनीय असलं पाहिजे. सगळे पॉइंट्स मेन्शन करायचे आहेत. तुम्ही जेव्हा असे चार्ट्स किंवा लाईन्स ड्रॉ करणार आहात तेव्हा प्रॉपर जागा वगैरे बघून लाईन्स ड्रॉ करा. अर्थात हे लिहायला जास्त जागा सोडायची आहे आणि इकडचं लिहायला कमी जागा सोडायची आहे. ठीक आहे. सो हे तुम्ही तेवढं मेजरमेंट करू शकता. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्थूल वाचन, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. स्थूल वाचनामध्ये मोस्टली मार्क्स जातात, कारण ॲज वी डोंट हॅव पॅसेज वगैरे काय आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण ते करत नाही आणि पॅसेज नसल्यामुळे आपण बघून उत्तर नाही लिहू शकत कशामधूनही. बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघून उत्तर लिहू शकतो. बट अगेन याच्यामध्ये तुम्हाला आन्सर्स कसे लिहायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ स्किप नका करू. बाकी तुम्ही अप्रिसिएशन वगैरे रीड करू शकता की कसं लिहायचं आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक स्क्रीनशॉट्स. So thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.